नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हलसीनाथ साखर कारखाना प्रकरणात संचालकांवर कारवाईची मागणी. अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांची मागणी. न्यायालयीन प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला आवाहन. निपाणी येथील हलसीनाथ सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कथित साखर गैरव्यवहार प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा कारखान्यासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिला आहे. या प्रकरणात न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत संघटनेनं प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. निपाणीचे हलसीनाथ सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कथित साखर गैरव्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया पार पडलेली असून संबंधित आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, मात्र अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणीही करण्यात आली. राजू पवार यांनी सांगितलं की कायद्यावर आणि न्याय व्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे, मात्र न्यायालयीन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही तर संघटना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल. या प्रकरणामुळे यापूर्वीही परिसरात मोठी चर्चा झाली होती आणि आता पुन्हा एकदा या विषयावर लक्ष केंद्रित झालं आहे. संबंधित प्रकरणात सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी अशी मागणी करत प्रशासनाने विलंब न करता आवश्यक पावले उचलावीत, असं आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेनं केलं आहे. ನಮಸ್ಕಾರ. ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ, ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರೇ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರೇ ಮತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳೇ, ಎಸಿ ಸಾಹೇಬರೇ, ನನ್ನ ಹೆಸರು ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಗೌಡರ್ ಅಂತ, DSP ಚಿಕ್ಕೋಡಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾವು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಹುಕ್ಕೇರಿ, ಗುರ್ಲಾಪುರ್ ಮತ್ತು ಇಲ್ಲೋ ನಿಪಾಣಿಯಲ್ಲೂ ನಿಮ್ಮ ಚಳವಳಿ ಏನಿದೆ ಅದು ಸರ್ಕಾರದ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತಾರೆ ಸಾಹೇಬರು. ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಇರಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. आणि हे अधिकाऱ्यांनी प्रपोजल पाठवलं, यांची जर जबाबदारी असली तर ते मंजूर करून आणायची जबाबदारी आमदारची आहे. मात्र आमदारच काय म्हणतात, कसं राजू पवार करतोय बघतो. अरे कसं राजू पवार करायला काय मी निवडून आलोय? आमदार काय मंत्री आहे? आम्ही रस्त्यावरची माणसं. आज नाही केलं तर उद्या दिवशी तुमच्या दारात येऊन बसताव. आमचा काय उपयोग आहे? त्याच्यासाठी अध्यक्षांनी काय सांगितलं की तुम्हाला जे काय पाहिजे ते आम्हाला लिहून द्या. आम्हाला आता त्या आमदारवर, खासदारावर, सरकारवर विश्वास नाही. आम्हाला इथे जबाबदारी अधिकारी म्हणून एवढ्या दिवसात करून देतो म्हणून आम्हाला निवडून ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನೀವು ಬಾಯಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ 2 ತಿಂಗಳ ಇದ್ರು ಕುಲಕರ್ಣಿ ಸಾಹೇಬ್ ಒಂದು ನಿಮಿಷ ಬಟ್ ಏನು ಅನ್ಸಿ ಮಾತಾಡಬೇಡಿ. ಕುಲಕರ್ಣಿ ಸಾಹೇಬ್ ನೀವು ವಿಸಿಟ್ ಬಂದಿದ್ರಿ, ತಹಶೀಲ್ದಾರ್ಸು ಬಂದಿತ್ತು. ಮಾರ್ಚ್ ಮುಗಾನು ನಿಮಗೂ ಕೊಡ್ತಾರಂತ ನೀವು ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ಆಯ್ತಾ? 2 ತಿಂಗಳಾಯ್ತು. ನಮಗೂ ಲೆಟರ್ ಕಟ್ಟಿದಿರಿ, ನಿಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದಿರಿ, ನೀವು ಒಳ್ಳೆದ ಅಧಿಕಾರಿ, ನಿಮಗೂ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. नमಗೂ बायने ಹೇಳೋದು ಬೇಡ, नमಗೂ बरंच ಕೊಡ್ಲಿಬೇಕು. सगळ्यांच्या समोर आम्हाला लिहून दिलं तर आम्ही ते आंदोलन मागे घेणार नाही तर घेणार नाही. अपाचेवाडी बरोबर आहे ना? नाहीतर आता जेवण केलेलं आहे, 4 दिवस राहायचं धान्य आलेलं आहे, इथं काय आम्हाला जेवण कमी पडत नाही. काय करायचं? बरोबर निर्णय ना? अपाचेवाडी सोडली नाही तर उगाच आज करतो उद्या करतो आश्वासन नको आम्हाला. तर आश्वासन नको ना. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा प्रश्न प्रलंबित 30 वर्षाचा आहे. 30 वर्षापूर्वी ह्या प्रपोजलला 80 लाख रुपये मंजूर करते. ते 30 वर्षापासून आता 3 कोटीपर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही. सगळ्यांनी एकमताने एकजुटीनं अध्यक्ष साहेब असतील, कार्याध्यक्ष असतील, ಎಲ್ಲರೂ ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ अधिकारी परत क्वार्टर ಒಪ್ಪಿಗೆ तसं लिहून दिलं तरी जबाबदार घेतली तर मान्य करूया. नसल उपवासी प्रस्ताव नसलं जेवण चालतंय. वर्ष तो समस्या येतो
ನಮ್ದು ಏನು ಈಗೋ ಇಲ್ಲ ಇಶ್ಯೂ ಇಲ್ಲ. ಶಾಸಕರದು ಈಗೋ ಆಯ್ತು, ಇಶ್ಯೂ ಆಯ್ತು. ನಮ್ದು ಶಾಸಕರದು ನಮ್ದು ಏನ್ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ದು ಹೋರಾಟ ಜಾತಿ ವಿರೋಧ ಇಲ್ಲ, ಪಕ್ಷ ವಿರೋಧ ಇಲ್ಲ, ಭಾಜಪ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಮ್ದು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮ್ಯಾಗಿನ काँग्रेस सरकार आहे. बोला, बसा की तुम्ही विषय, माझा विषय संपतो, बसा तुम्ही. ನೀವು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ನೀವು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದು ನಮ್ಗೆ ನಮ್ಮ ರೈತ ಸಂಘದ್ದು ನಿಮ್ಮ ಲೆಟರ್ ಬರತ್ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು. ಬರತ್ ಕೊಡ್ತಾರ ಅಂದ್ರು ನಾವು ಹಿಂದೆ ತಪ್ಪೋತ. ಆಯ್ತು. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.